अरे पण अमित नको ना प्लीज, उगाच प्रॉब्लेम होईल. तू चिठ्ठी ठेवायला जाशील आणि उगाच तू पकडला जाशील. शायद तुम जानते नहीं मेरे दोस्त कि डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. पण तो चिठ्ठी नक्की पाठवणार. मे बी त्याला अजून चान्स मिळाला नसेल. बट आय एम शुअर वर्षा, तो ट्राय नक्की करणार. तो चिठ्ठी नक्की पाठवणार. तू हातात काय? काय नाही वैदई, काय नाही मॅडम. दाखव हातात काय ते. दाखव दाखव. अहो म्हटलं ना काही नाहीये. आता दाखवणार आहेस की मी दाखवू हिसका? दाखव. सॉरी. काय ते? कागद आहे. हो कागद आहे. बरं काय लिहिलंय त्यावर? बाईक कशा पुसायच्या ह्याचे विविध टिप्स लिहिले आहेत. तेच लिहिलं असणार ना, अजून काय लिहिलं असणार? टिप्स. बरं बघ, आता मार खायच्या विविध टिप्स मी तुला दाखवू का? नको ना मॅडम प्लीज. एक मिनिट. त्या दिवशी मला कॅन्टीन मध्ये हाक मारून काहीतरी मूर्खासारखी बडबड करणार तूच होतास ना? नाही. नाही? हो हो तो मीच होतो. म्हणजे तू या सगळ्या कविता करतोस, मला चिठ्ठ्या पाठवतोस, माझ्या घरी माझ्या मागे आला होतास तू. आय डोंट बिलीव्ह इट. मला पण वाटतं की हा तो नाहीये. हा. अहो मी तो नाहीये हो. अच्छा, म्हणजे आता तो मी नव्हेच. बघ बघ कसा खोटा बोलतोय ते. बघ ना. अहो प्लीज मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला चिठ्ठ्या लिहिणारा मी नाहीये. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? गैरसमज? गैरसमज का चक्क चोरीचा आळ? अहो नाही ताई, असं काय करताय तुम्ही? मी फक्त शेअर केलं, आळ नाही घेतला तुमच्यावर. हे बघा, बांगड्या हरवल्याचं खूप टेन्शन आहे मला. आणि हे जेव्हा झालं तेव्हा तुम्ही होतात ना तिथे, म्हणून सहज विचारलंय की तुम्ही चुकून घेऊन गेलात का. खरंच प्लीज असं. नेल्या? अगं बांगड्या म्हणजे काही साखर आहे का की वाटीवरून काढून नेली? अगं सोन्याच्या बांगड्या आहेत त्या, सोन्याच्या. चांगल्या 8-1 तोळ्याच्या तरी असतील. आणि डिझाईन पण इतकं छान होतं. आणि तू काय म्हणतेस मी चोरल्या तुझ्या बांगड्या? म्हणजे तुझ्या बांगड्याच्या हळूच मी घेतल्या, इथे लपवल्या आणि नकळत निघून गेले. देवा, हा दिवस दाखवण्यासाठी जिवंत ठेवलं होतंस का रे? माझ्या सख्या वहिनीकडून असा अपमान ऐकून घेण्याच्या आधी मला उचललं का नाहीस रे देवा? मला उचललं का नाहीस? हो ताई, काय बोलताय तुम्ही? हे मी तुमच्यावर कुठलाही आरोप केला नाहीये. आठवा बरं मी काय म्हणाले ते. हे बघा ताई, प्लीज प्लीज असं मनाला लावून नका घेऊ. म्हणे मनाला लावून नका घेऊ म्हणजे तू वाटेल ते आरोप करणार आणि मी काय हसून तुझं कौतुक करायचं? एक लक्षात ठेव, आम्ही गरीब असलो ना तरी आम्ही चोर नाही होत. देवानी आम्हाला पैसा दिला नसेल पण एक चांगला मुलगा दिलाय हो माझ्या झोळीत. शिकायला आजी आजोबांकडे असला तरी आमचाच आहे तो आणि तीच आहे आमची खरी संपत्ती. आणि ही संपत्ती मिळवायला ना गेल्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. ताई प्लीज प्लीज असं चिडू नका. तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. मला खरंच असं म्हणायचं नव्हतं. हो का? हे बरं आहे. म्हणजे आधी वाटेल ते आरोप करायचे आणि मग
मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. इतकं म्हटलं की झालं, आपण निर्दोष. पण आपल्या बोलण्याने समोरच्याच्या मनावर काय परिणाम होतो याचा विचार नाही करायचा. अर्चना, अर्चना, तू असे आरोप कसे करू शकतेस? अहो ताई, मी खरंच तुमच्यावर कुठलाही आरोप केला नाहीये. प्लीज माझं ऐकून घ्या. मी मेली तुमच्यासाठी इतकं सगळं करते आणि त्या बदल्यात मला हे ऐकायला मिळतं. उचल रे बाबा, मला उचल रे देवा, उचल. मला खात्री आहे, नाही खात्री आहे मला. मी आईचे कानातले तुझ्याकडून घेतलेत ना काही दिवस वापरण्यासाठी, आईची आठवण म्हणून. तर तू एक दिवस म्हणशील की ते मी चोरले म्हणून. हो ताई, काय बोलताय तुम्ही? हे असं कसं म्हणेन मी? म्हणशील तू, कशावरून नाही म्हणणार? हा, माझा बाई तुझ्यावर विश्वासच नाही आता, अजिबात विश्वास नाहीये. मला आता भीती वाटायला लागली आहे. भीती वाटते मला, खरंच भीती वाटते. भीती. ते कानातले ना मी एकाच अटीवर माझ्याकडे ठेवून घेईन. कसली अट? तू आत्ताच्या आत्ता म्हण की ते कानातले मी तुम्हाला कायमचे दिले म्हणून. नाही तर नकोस ग बाई, मला आणून देते मी परत. मला नाही बाई सहन होते असले आरोप बिरोप. इतकंच ना, ते कानातले मी तुम्हाला कायमचे दिले, बस. ते ठीक आहे, पण मी मोठी आहे तुझ्यापेक्षा आणि लहानांनी चूक केली ना तर मोठ्यांना सॉरी म्हणायचं असतं. हे संस्कार आहेत आमच्या घरचे, कळलं? माझं चुकलं, मला माफ करा. आय एम सॉरी. सॉरी ना ताई, आता पटली ना खात्री की तुमचा गैरसमज झालेला ते. सो असा प्रकार आहे तो. पण मला एक सांग, मग तू का आला होता चिठ्ठी ठेवायला? सॉरी मॅडम, ऍक्च्युली तुम्ही दोघं भेटावे अशी मनापासून इच्छा आहे माझी. हे बघ, आधी ना मॅडम किंवा ताई म्हणणं प्लीज बंद कर. सरळ वैदेही म्हण. थँक्यू मॅडम. अरे वैदेही बेटर. नाही, काय त्या दिवशी तुझा तो अवतार बघून ना जरा घाबरलेलो मी आणि आपोआप मग तोंडातून मॅडम आणि ताई आलं. हा ठीक आहे ठीक आहे, आता कामाचं बोल. ही चिठ्ठी का ठेवलीस? अगं तेच तर बोलतोय मी. जर मी ती चिठ्ठी ठेवली नसती तर तुमच्यातली लिंक तुटली असती, म्हणून तर मी मित्राच्या नात्याने मदत करायला आलेलो. तू खरंच खूप चांगला मित्र आहेस. तुझा तो मित्र खरंच खूप नशीबवान आहे. काय नाव म्हणालास त्याचं? मानस. मानस रेगे. मानस. पण तो मानस फारच घाबरट आहे. आय मीन, तो एक्झॅक्टली कशाला घाबरतो? तुझ्या नकाराला. आणि नकार नसेल तर मग काय? एक मिनिट, मी मानसला सांगून आलो. एक मिनिट जरा थांब. मी फक्त विचारलं, माझा होकार आहे असं म्हणाले का मी? नाही. आणि तसंही अशा घाबरट मुलाला कोण होकार देईल ना? नाहीतर काय. अहो, मानस इतका घाबरा नाहीये. खरं तर तो खूप हुशार आणि क्रिएटिव्ह माणूस आहे. फक्त तो तुझ्या बाबतीत जरा घाबरतो. तू त्याचा खरा मित्र आणि हितचिंतक आहेस ना? अर्थात. मग त्याचा खरा मित्र असशील तर तुझ्या मित्राची भीती घालवायला मदत करशील? हो नक्कीच. काय करावं लागेल मला? सांगते. एक सॉलिड प्लॅन आहे. प्लॅन? काय प्लॅन केलात तुम्ही? मटेरियलचे रेट वाढण्याआधी ते प्रोक्युअर का नाही केलं? सॉरी सर. सॉरी काय सॉरी? आता या वाढलेल्या मटेरियलची कॉस्ट कंपनीला ऍब्सॉर्ब करायला लागेल ना. त्यामुळे आपल्या कंपनीला किती लॉस होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? अनिल, व्हॉट इज दिस? तुझ्या कसं लक्षात नाही आलंय? सर, सॉरी सर,
पण यात अनिल सरांची काहीच चूक नाहीये, कारण हे डिपार्टमेंट त्यांच्या अंडरच येत नाही. असं नसतं रांगणेकर. कुठलाही प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवणं हे त्या टीमची जबाबदारी असते. जसं यश टीमचं तसं अपयशही टीमचंच. आणि मी टीमचा एक भाग आहे म्हणून ही जबाबदारी माझी सुद्धा आहे. पण अनिल याच्यावर काय सोल्युशन आहे आता? सर मी बघतो, मी करतो सॉल्व. कॉस्ट कटिंग हे एकमेव सोल्युशन आहे. सुपर्ब वैदेही, सुपर्ब. अगं म्हणजे काय सोल्युशन काढलंय सगळं तू. आई शपथ. अगं वैदेही तू केवढी हुशार आहेस. माहितीये मला, पण आलंय ना सगळं लक्षात. अगं बाबा सगळं फिट आहे माझ्या डोक्यात. पण वैदेही तू तू खरंच एवढी हुशार कशी आहे सगळं. बास बास बास, आता माझी हुशारी सोडा, तुमची हुशारी दाखवायची वेळ आलीये. टेंशन नॉट. अमित का दिमाग ना मतलब शैतान का खोपडी. एकदा की कुठलीही गोष्ट माझ्या डोक्यात फीड झाली ना की मग माझं डोकं ना कॉम्प्युटर सारखं असतं. कधीच कुठली गोष्ट विसरत नाही. पण कसं आहे, नुसती हार्ड डिस्क पासून उपयोग नाही ना, प्रोसेसर चांगला असायला हवा. म्हणजे अरे बाबा, एखादी गोष्ट समजणे आणि ती व्यवहारात आणू शकणे यात फरक आहे. नाही, मान्य आहे की मी सांगितलेला प्लॅन तुझ्या लक्षात, पण तो योग्य पद्धतीने अंमलात आणणे हे महत्वाचं आहे. हे जमेल ना? अर्थात. कोई शक, किसी को कानो कान खबर नहीं होगी. हो कानवाले, मगाशी बघितली तुमची कानो कान खबर. म्हणजे तुम्हाला माझ्या हुशारीवर शंका आहे? हे बघ कसं आहे, मगाशी माझ्या गाडीजवळ चिठ्ठी ठेवताना आम्ही तुला पकडलं. तुझी हुशारी दिसली आम्हाला, पहिल्याच प्रयत्नात पकडला गेलास. अशा वेळी अलर्ट राहणं महत्वाचं ना. हो ग, म्हणजे माझ्या ते लक्षातच नाही आलं की मी नेमकं चिठ्ठी ठेवताना तुम्ही आल ते. तेच म्हणते मी, त्या लक्षात येण्यालाच हुशारी म्हणतात की नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड. ओके बरं ऐक, आत्ता जो गोंधळ घातलास ना तो पुन्हा घालू नकोस. हा, डोकं शांत ठेव. ओके. आणि हा, आपल्या सिक्रेट बद्दल कोणालाही काहीही कळता कामा नये. ओके. इट्स अ टॉप सिक्रेट, सो प्लीज कुठेही बोलू नको. बोला, तुम्ही फक्त मलाच बोला. बर. घरात बसून नुसतं बोलायला काय लागतंय, बाहेर काही बोलायचं नाही. घरात मात्र जीभ अगदी तलवारी सारखी चालते. हो आणि बर, याच्या पलीकडे एक शब्द फुटणार नाही तुमच्या तोंडातून. माझ्या मेलीचं नशीबच खराब. देवा देवा, कार्य अशी परीक्षा घेतोय या भोळ्या बाईची. बोलले नाही, करा ना माझी मस्करी करा, चेष्टा करा. चेष्टा करायला बरोबर तोंड उघडतं तुमचं. नाही, मी भोळी आहे ना म्हणून इथे टिकले तुमच्या घरात. दुसरी एखादी खमकी असती ना तर गेली असती तुम्हाला सोडून केव्हाच. मग तू खमकी, तुला कुठे अडवलंय? कळतायत हो, कळतायत बरं टोमणे. दुसरं काय जमतंय? टोमणे नाहीतर मेल हे पत्ते, नाहीतर नकार घंटा. उभं घालाय मला अगदी. डोकं ना असं दुखायला लागलंय खरंच. तर फ्रेश वाटावं म्हणून चहा घ्यावा म्हटलं तर घरात कपभर दूध सुद्धा नाही. मेली माझ्या नशिबात साधा चहाचा कप सुद्धा नाही. तुझं नशीब ना तिथे शेजारी आहे, तिथे जा आणि पी चहा. अगं बाई खरंच, कधी कधी तुमचं डोकं ना जरा जास्तच जोरात चालतं. जरा हे कामात सुद्धा धावडवा, म्हणजे 4 पैसे तरी कमवता येतील. जाऊ दे, मी आपली चहा घेऊन येते. येताना मला पण अर्धा कप चहा घेऊन. अरे वा, आज डोकं जरा जास्तच फास्ट धावतंय. काही नाही, संगतीचा परिणाम. संगत गाईज, आयुष्यात संगत खूप महत्वाची असते. A man is known by the company he keeps and a woman is known by the man she keeps. बापू समीर, आज काय नवीन ज्ञान? ज्ञान नाही रे, सत्य आहे, सत्य. आयुष्यातलं सत्य. सत्य? येस.
आणि हे तुला कधी आणि कसं कळलं? कालच. कालच? स्वप्न पडलं का? नाही नाही नाही, माय मॉम. काल ना माझ्या मॉमने मला एका सत्संगला नेलं माहितीये. बापरे, सत्संग? येस, आमचे एक गुरु आहेत. त्यांच्या एका सेशनची फी 10,000 आहे. 10,000? येस. आणि काय बरे शिकवतात त्या 10,000? शिकवत नाही, बोलतात. फक्त आयुष्यावर बोलतात. हे आयुष्यावर बोलणारे आणखीन 2 जण आहेत ना, म्हणजे ते तर ते बघ, ते असतील. हे आमचे गुरु आहेत आणि ते एकटेच आहेत. समीर, कम टू द पॉइंट. गुरुजी काय म्हणाले? अरे ऐकत नाही करी. आयुष्यात संगत खूप महत्वाची असते. संगतीमुळे माणूस घडतो किंवा संपतो. आणि ते कोणाची संगत ठेवतात? ते त्यांच्या भक्तांची संगत ठेवतात. तुझ्यासारख्या? ऑफकोर्स. हे बघ, मी एक उत्तम कंपनी आहे. तू वैदे आणि तू वर्षा, तू चेतन, गौरव, तान्या, तुम्ही, यू गाईज माय रॉकिंग फ्रेंड्स. बापू, समीर, राईड ऑन. आता माझी एक्सक्लुझिव्ह कंपनी कोणाला हवी आहे हे तुम्ही आपापसात डिस्कस करून ठरवा. कारण माझ्यासारखा कूल, ऑसम, स्टायलिश, बिनधास पोरगा कोणाला नको असेल. व्हॉट्स आहे वैदे? ऍक्च्युली समीर, कसं आहे, हल्ली ना मला थोडे शाय, थोडे घाबरट आणि सिंपल मुलं आवडायला लागले. व्हॉट? कधीपासून? जेव्हापासून तू स्वतःला कूल, ऑसम आणि स्टायलिश समजायला लागलेस ना, तेव्हापासून. आता हे काय नवीनच? कळेल लवकरच. तू जरा कळेल असं बोलशील का? अरे मलाच कळत नाहीये, तुला काय कळणार? तुला काय कळत नाही? तेच जे मला कळत नाही. आताशी देईन ना एक, मग सगळं कळायला लागेल. काय झालंय तुला? तुला नाही कळणार. अमित, आता खरंच मारी ना? हरकत नाही, मार मला, मार. हवं तितकं टॉर्चर कर, पण माझ्या तोंडात जे सिक्रेट आहे ना ते कधीच बाहेर नाही पडणार. कुठलं सिक्रेट? आता सिक्रेट जर तुला सांगितलं तर ते सिक्रेट कसं राहणार मित्रा? बरं ठीक आहे, तुझं चालू दे, मी जातो. अरे मानस, मानस, एक मिनिट. ते बघ. काय, कोणी नाहीये? अरे तिकडे नाही रे, तुझ्या कपाळावर बघ. ते मला कसं दिसणार? आरसा लागेल. गरज नाहीये रे, मला दिसतंय ना. मग काय दिसतंय? तुझं कपाळ सांगतंय की तुझं नशीब लवकरच बदलणार आहे. म्हणजे? तो डायलॉग ऐकलायस? अरे तोच रे, तो किसी चीज को पूरे शिद्दत से दिल से तो आला. माहिती है, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती. शाबास. पण याचं काय? अरे मित्रा, तुझ्या बाबतीत याहून पुढे जाणारी घटना घडणार आहे. अरे कोणती घटना? तू जिची इच्छा मनात धरत असेल, ती वस्तू किंवा व्यक्ती स्वतः तुझी इच्छा मनात धरत असेल, तुझी वाट बघत असेल, तुला भेटायला उत्सुक असेल. काय मग, झाली का भेट? नाही अजून, पण एक मस्त डेव्हलपमेंट आहे. काय? अरे आम्हाला त्याचा मित्र सापडला, अमित. अरे काय झालं, मी आणि वर्षाना घरी यायला निघालो होतो, तर हा चिठ्ठी ठेवत होता. मी पकडला त्याला. आय कांट बिलीव्ह इट. कसली कमाल आहेस तू. थँक्यू. हा, अर्थात बहीण कोणाची आहे? हा, नाही ते तर आहेच ना. तुझी बहीण आहे म्हणूनच तर मी इतकी हुशार आहे. हा, फक्त मी आधी जन्माला आले आणि तू नंतर, ही चूक झाली. बरं बरं, ते ठीक आहे. उगाच मला बोलू नकोस. पुढचा प्लॅन काय ते सांग. उद्या सकाळचा मुहूर्त आहे. वा, सकाळी? येस. आणि उद्या सकाळी तो मला नक्की भेटणार. उद्या जॉगिंग बरोबर आयुष्य देखील वेग घेईल. वा, इंटरेस्टिंग.
ऑल द बेस्ट. थँक्यू. सो उद्या सकाळी जॉगिंग ट्रॅक. अरे चल ना तू, दाखवतो बघा बाबा पडशील वगैरे. चल चल. भाग मानस भाग, भाग मानस भाग. काय अमित, वैदेही 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 बस. वैदेही वैदेही उठ, काय झालं? काय झालं तिला? वैदेही काय झालं? अरे माहित नाही, बघ ना कशी निश्चित पडली. वैदेही पाणी दे ना, दे ना. अरे वैदेही 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 उठ, दे दे पाणी दे ना अजून. तू नीट मनापासून हात मार. हे घे, अजून पाणी दे. वैदेही वैदेही